बंधूनो ऐका, मी भाषण जास्त करणार आहे, मला गाणी जास्त गायला आवडतात म्हणून मला काय म्हणायचं आहे. अरे महफिल में उतरने से पहले मैं भगवान गणेश का नाम लेता हूँ. अरे महफिल में उतरने से पहले मैं भगवान गणेश का नाम लेता हूँ. जिस माँ बाप ने मुझे जन्म दिया है उसी माँ बाप को मैं पहला प्रणाम कर देता हूँ. शाबाश. अरे माणसाच्या जीवनात गर्वाची भाषा नसावी, माणसाच्या जीवनात गर्वाची भाषा नसावी, माणसाला थोडी माणुसकीची जाण असावी. आणि या रंगभूमीवर गीत गाताना चुकभूल झाल्याच रसिक जेना ह्या बाळकाच थोडी क्षमा असावी. शाबाश, क्या बात है वाह. हॅलो. वक्रतुंड महाकारी सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गुरुर ब्रह्म गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. उपासनेला दुर्ड चालवावे गुरुदेव संतासी सदा नमावे. सत्कर्मयोगी वै घालवावे सर्वांमुखी मंगल बोलवावे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. या ठिकाणी मी लगेच माझं स्तवन चालू करतो, लक्षात द्या. अरे सोना चांदी धन दौलत मिळेल सर्व काही काही, सोना चांदी धन दौलत मिळेल सर्व काही काही, पण या जगात शोधा कुठे पण सांगा तुम्हाला मिळेल का बाबा आणि आई. शाबाश वाह. अरे म्हणूनच सांगतो नका लावू कुणाला हेवा. अरे म्हणूनच सांगतो नका लावू कुणाला हेवा. अन्न पुण्य हीच मिळवायची असेल तर बंधूनो करा तुम्ही आई वडिलांची सेवा. शाबाश, क्या बात है वाह. आण माझी आई वडिलांवर प्रार्थना, लक्षात द्या. जन्म आईने होतीला म्हणून जग मी पाहिला, जन्म आईने होतीला म्हणून जग मी पाहिला, कसा विसरू मी त्या या घडीला. कोटी कोटी हे पहिले वंदन माझ्या आईला, कोटी कोटी हे पहिले वंदन माझ्या आईला. कोटी कोटी हे वंदन माझ्या आईला, कोटी कोटी हे पहिले वंदन माझ्या आईला. जन्म आईने होतीला म्हणून जग मी पाहिला, जन्म आईने होतीला म्हणून जग मी पाहिला, कसा विसरू मी त्या या घडीला. कोटी कोटी हे पहिले वंदन माझ्या आईला, कोटी कोटी हे पहिले वंदन माझ्या आईला. कोटी कोटी हे पहिले वंदन माझ्या आईला, कोटी कोटी हे पहिले वंदन माझ्या आईला. जन्म आईने होतीला म्हणून जग मी पाहिला, कसा विसरू मी त्या या घडीला. कोटी कोटी हे पहिले वंदन माझ्या आईला, कोटी कोटी हे पहिले वंदन
भोगीला त्रास माझ्यासाठी तू भोगीला त्रास माझ्यासाठी तू भोगीला त्रास मला घेऊन ग आई तू गायाची अंगणाई मला घेऊन ग आई तू गायाची अंगणाई मला घेऊन ग आई तू गायाची अंगणाई हवं आठवा त्या बालपणाला कोटी कोटी हे पहिले वंदन माझ्या आईला कोटी कोटी हे पहिले वंदन माझ्या आईला कोटी कोटी हे पहिलं वंदन माझ्या आईला कोटी कोटी हे पहिलं वंदन माझ्या आईला चपल झिजवून ग बाबानी चपल झिजवून ग बाबानी आई दिली तुला ग साथ आई दिली तुला ग साथ आई दिली तुला ग साथ माझा हातात धरून तू हात माझा हातात धरून तू हात मला फिरवायची तू अंगणात मला भिरवायची तू अंगणात मला भिरवायची तू अंगणात नाही लावणार येवा आई करीन तुझी सेवा नाही लावणार येवा आई करीन तुझी सेवा ठेवीन सुखी तुझ्या जीवनाला कोटी कोटी हे पहिले वंदन माझ्या आईला 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 जन्म आईने हो दिला म्हणून जग मी पाहिला जन्म आईने हो दिला म्हणून जग मी पाहिला कसा विसरू मी त्या या घडीला कोटी कोटी हे पहिले वंदन माझ्या आईला 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 बोल श्री गणपती गजानन महाराज गावदेवी माते की जय साईनाथ धोदानी नाच मंडळाचा विजय असो असो बोला असो खंडतुरे वाले की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हॅलो बंधूनो या ठिकाणी माझं स्तवन झालेलं आहे हॅलो बाईला माझी विनंती आहे माझ्याकडून काय चुकून राहिला असेल तर राहू द्या कारण वेळ खूप कमी आहे प्रेक्षक कंटाळले होते मग बुवा लवकर चालू करा म्हणून मी घाई कार्यक्रम घेतलेला आहे हा का वेळ कमी आहे पण गाणी ऐकून जाईल नक्की हॅलो म्हणू काय म्हणायचं आहे हे गणराया तुझे नाम घेतो आज मी छेनो छेनाला हे गणराया तुझे नाम घेतो आज मी छेनो छेनाला तुझे नाम मुखी घेता आनंद होतो आज या माझ्या मनाला तुझे नाम घेता मुखी देवा आनंद होई माझ्या मनाला मुळारंभ आरंभ तूच गुणाचा गणराया तुझे नाव घेता सुरुवात करतो मी माझ्या गणाला आणि गीताचे बोल आहेत आणि बाई मला गीताची बोल ऐकवून दाखव कारण काही लोकांना गाणी माहिती नसतात म्हणून काय म्हणायचं मला अरे रेकॉर्ड ब्रेक केला हे त्यानं हा पाणी फुलच्या गुन्ह्यात म्हणतो भेटल जेव्हा मी गुन्ह्यात मला अटक करा हो पुण्यात म्हणू का म्हणायचं आता माझं गण आहे आणि तुला तुझ्या गाण्याची कटिंग असेल तर कटिंग पण लिहिलेली आहे आम्ही कटिंग देत नाही जर तुला पाहिजे असेल तर शेवटच्या वेळेस तुझ्या गाण्याची कटिंग पण ऐकवीन
अग्र मोदक लाडू निवेद वाढू 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 बापाला वाढू आपण काय म्हणायचं आहे अर मोदक लाडू निवेद वाढू माळ घालू जास्वंदी फुलाची माळ घालू जास्वंदी फुलाची कार्यारंभी या शुभ दिनाला कार्यारंभी या शुभ दिनाला पूजा करतो मी गौरी गणाची कार्यारंभी या शुभ दिनाला पूजा करतो मी गौरी गणाची कार्यारंभी या शुभ दिनाला पूजा करतो मी गौरी गणाची कार्यारंभी दिना पूजा करतो मी गौरी गणाची मोदक लाडू निवेद वाढू हे अग मोदक लाडू निवेद वाढू माळ घालू जास्वंदी फुलाची कार्यारंभी या शुभ दिनाला पूजा करतो मी गौरी गणाची कार्यारंभी या शुभ दिनाला पूजा करतो मी गौरी गणाची कार्यारंभी या शुभ दिनाला पूजा करतो मी गौरी गणाची कार्यारंभी या शुभ दिनाला पूजा करतो मी गौरी गणाची शिव पार्वतीचा लंबोदर शिव पार्वतीचा लंबोदर नजर त्याची भक्तांवर नजर द्याची भक्तांवर नजर द्याची भक्तांवर हे कैलोक्याचा तो अधिपती कैलोक्याचा तो अधिपती वाहन त्याचा तो उंदीर वाहन द्याच ते उंदीर वाहन द्याच ते उंदीर अरे गोजिरवान मूर्ती ही छान अरे गोजिरवान मूर्ती ही छान त्या पार्वतीच्या मळाची त्या पार्वतीच्या मळाची कार्यारंभी या शुभ दिनाला पूजा करतो मी गौरी गणाची कार्यारंभी या शुभ दिनाला पूजा करतो मी गौरी गणाची कार्यारंभी या शुभ दिनाला पूजा करतो गौरी गणाची कार्यारंभी या शुभ दिनाला पूजा करतो मी गौरी गणाची साऱ्या देवांचा राजा रे तू गणराया साऱ्या देवांचा राजा तू गणराया भक्तांवर ठेवतो कृपेची छाया भक्तावर ठेवतो कृपेची छाया भक्तावर ठेवतो कृपेची छाया हे सर्वाधी मान रे तुझा सर्वाधी मान रे तुझा मुखान बोलती मंगल मोर्या मुखान बोलते मंगल मोर्या मुखान बोलते मंगल मोर्या सुखकारक तो चिंतामणी हे अरे सुखकारक तो चिंतामणी या विश्वाचा आहे तू धनी इच्छा पूर्ण करतोय मनाची कार्यारंभी या शुभ दिनाला पूजा करतो मी गौरी गणाची अरे मोदक लाडू निवेद वाढू माळ घालू जास्वंदी फुलाची कार्यारंभी या शुभ दिनाला पूजा करतो मी गौरी गणाची कार्यारंभी या शुभ दिनाला पूजा करतो मी गौरी गणाची या शुभ दिनाला पूजा करतो मी गौरी गणाची कार्यारंभी या शुभ दिनाला पूजा करतो मी गौरी गणाची बंधूनो स्तवन गण झालेला आहे गवळणीला सुरुवात करण्यापूर्वी पूनम आगरकर हिने सुंदर अशी आपल्या पुढे गवळण ऐकवली तुम्ही ऐकले असाल तुम्हाला आवडली मला सुद्धा आवडली आहे सुंदर गवळण गायली बाई आणि बाईने काय म्हटलं तू वाकड्यात गेला तर बोलतो माझी अशी गाठ आहे तू वाकड्यात मी सांगतो तू वाकड्यात जाऊच नको नाहीतर मग माझा दणका माहिती आहे मला काय म्हणायचं आहे
नक्कीच आपण या कार्यक्रमाप्रसंगी गणपती बाप्पांच्या चरणी नतमस्तक होण्याकरता अशोकजी निकम दाद्याभाई हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. मी सुमित म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण अशोक निकम दाद्याभाई यांना आपण सन्मानित करावं. खरं तर राजकीय क्षेत्र किंवा सामाजिक क्षेत्रामधील एक समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. दाद्याभाई अशोक निकम आपलं सहर्ष स्वागत. जोरदार टाळ्या देण्यासाठी धन्यवाद. बंधूंनो, खरी सुरुवात शेट्टीतुऱ्याची गवळणपासून होते, मलाही माहीत आहे. आणि खूप रंगत येणारा या गवळणीपासून. माझी गवळण गाण्याआधी मी तुझ्या गवळणीला कटिंग देतो, लक्ष असू द्या. डारा डारा डा डा डारा डा 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 डारा डा 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 असं काहीतरी चालू होती. या नंदच्या पोराला आज घेते मी बडवायला. अगं मी कमी नको समजू. आज तुला साध्या ते कॅशियरवाले साधे कानं भेटला असतील. हा काना गावठी आहे, गावठी. आणि शिक्षण 3री पास आहे. त्याच्यावर माझ्याकडे शेअर भरपूर आहेत, पण मी नाही गाय तिथं, लक्ष असू द्या. आणि काहीतरी शेअर गायला तर शेअर अशोकजी निकम दादा कडून मंडळासाठी 1000 रुपये आलेले आहेत. बंधूनो, शेअर काहीतरी ऐकलं होतं. शेअर या काळ्याला झुकवायचं आहे. कुठल्या शास्त्रात आहे? काळा कोण बोलतो का? राधेवर. राधे, तुझा लय प्रेम होता माझ्यावर, मला काळा का म्हणतेस? अगं दिसाय मी काळा आहे, मग माझ्यावर तुझा का डोळा आहे? ज्या बोलीन पण नाही बोलणार, पहिली भेट आहे, जरा ओळख करून घे. ऐक. आणि तेव्हा शेराची पण कटिंग देतो, शेराची. या गवळ्याच्या पोरीला आज आदल घडवायची आहे. या गवळ्याच्या पोरीला आज आदल घडवायची आहे. आणि मागून पुढून या राधेवर अरे मजबूत पिचकारी उडवायची आहे. शेराला कटिंग कटिंग मध्ये बादशाह आहे, लक्षात ठेव. काय म्हणायचं आहे? डारा 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 व्हायचा. या नंदच्या पोराला आज इथं चांगलाच बडवायचा, असं काय म्हटलं मला. काय म्हणायचं आहे? अरे या अर मस्ती आले या राधेला आज आदल घडवायची. लई मस्ती आले या राधेला आज आदल घडवायची. या गवळण राधेच्या मागून पिचकारी उडवायची. या गवळण राधेच्या मागून पिचकारी उडवायची. या गवळण राधेला मागून पिचकारी उडवायची. या गवळण राधेच्या मागून पिचकारी उडवायची. अर मस्ती आले या राधेला आदल घडवायची. अर मस्ती आले या राधेला आदल घडवायची. या गवळण राधेच्या मागून पिचकारी उडवायची. 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 बाईला मायची सेटिंग लावता लावता मला वाटतं का अर्धा तास गेला असेल. मी पण कंटाळलो होतो. मी कुठल्याही मायपोर गाणं गातो, कुठलाही असू दे, कारण आम्ही गावठी ना, आम्हाला कुठलाही चालतो. हा, बिना मायपाशी पण बारी करू शकतो आणि बिना वहीची पण मी बारी करू शकतो. मला काय म्हणायचं आहे का बाई, आता माझी गवळणीकडे नीट लक्ष द्या. वाईट बोलणार नाही, पण शब्द माझी 3रीची लिपी आहे. माझी फक्त 3री पास आहे. आणि माझी लेखणी कशी बोलते आणि कशी गवळण रचले बघा. त्या तुम्ही वकील आहात, पण कशी गवळण आहे का? अगं ये राधे, तुझ्या आणि माझ्या प्रेमाचं नाथ मग या जगा पुढे लपून ठेवतेच कशाला. अगं ये राधे, तुझ्या आणि माझ्या प्रेमाचं नाथ मग या जगा पुढे लपून ठेवतेच कशाला. अगं माझा साय हक्क तुझ्यावर, मग सांग राधे दुसऱ्याच्या पुढ्यात तू घागर खोलतेच कशाला. आणि राधा कशी होती? लाटापटा 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 म्हणून काय म्हणायचं आहे? अरे मोगऱ्याच्या कळीवाणी ह्या राधेची जवानी आहे.
पाहिल्याच राधा कशी होती. पूनम तुम्हाला बोलत नाही, मी राधेला बोलतोय. तुमचं नाव घेतलंच नाही हा, चिडू नका. हा मोगऱ्याच्या कळीवाणी या राधेची जेवाणी आहे, गुलाबाच्या कळीवाणी ही ताजी तवाणी आहे, दिसाया चिकनी हँडसम गोरी गोरी पान आहे. अरे म्हणूनच ही राधा फक्त या काळ्या कानाची दिवाणी आहे. तू काळ्या म्हटली म्हणून मी म्हटलं. काय म्हणायचं आहे गे? अग प्रीतीच्या झुल्यात बसवीन तुला असा देईन एक झोका. अग प्रीतीच्या झुल्यात बसवीन राधे तुला असा देईन एक झोका. अग राधे येऊन बघ या कानाच्या घरी, मंजूळ बासरी शिकण्याचा तुला एक देईन मोका. आणि मग मोका घेतल्यावर मुका पण घेईन, कारण तो काना आहे, सोडणार नाही. आणि पैसा वसूल करून जाणारा बुवा आहे, तिसरी आहे, त्याच्यावर जाऊ नका, शिक्षणावर जाऊ नका माझ्या. आणि गाणं कसे आहेत नवीन बोलाय का? आग स्वयंपाक कर तू डाल भात, हिऱ्या मिऱ्याची चटणी वाट, जेवायला बघ थान वाट ग बाया, जेवायला बघ थान वाट ग. आग साजणे माझ्या बाया भूकल्यान ग, आग साजणे माझ्या बाया भूकल्यान ग. म्हणून काय म्हणत आहे? राधे तुझ्या गहांडीत दही दूध नाही. काहीतरी गडबड केले रस्त्यात येतानी. राधे तुझ्या गहांडीत दही दूध नाही, आणि तुझी ती हांडी माखलेली आहे. राधे तुझ्या गहांडीत दही दूध नाही, आणि तुझी ती हांडी माखलेली आहे. सांगा अशी तुझी अवस्था कोणी केली बाय? कारण कानात तुझ्या झुमका बी नाही. म्हणून काय म्हणायचं आहे? असं लपवून ठेवतेच काय ग राधे, लपवून ठेवतेच काय ग. आता खर खर सांग राधा बाई ग, किती जणांनी लुटली हाय ग. हे खर खर सांग राधा बाई ग, किती जणांनी लुटली हाय ग. राधे तुझ्या गहांडीत दही दूध नाही, आणि तुझी ती हांडी मागलेली हाय. सांग अशी अवस्था तुझी कोणी केली बाय? कारण तुझ्या ग कानात झुम काही नाही. मग लपवून ठेवतेच काय ग, अशी लपवून ठेवतेच काय ग. आता कर कर सांग राधा बाई ग, किती जणांनी लुटली हाय ग. कर कर सांग राधा बाई ग, किती जणांनी लुटली हाय ग. कर कर सांग राधा बाई ग, किती जणांनी लुटली हाय ग. कर कर सांग राधा बाई ग, किती जणांनी लुटली हाय ग. मथुरी जाताना तू ग जाताना, किती झाल्या भेटा भेटी ग, किती झाल्या भेटा भेटी ग. किती झाल्या बेटा बेटी ग, किती झाल्या बेटा बेटी ग. तू हातातून सुटताना माल लुटताना, किती झाल्या लोटा लोटी ग, किती झाल्या लोटा लोटी ग. किती झाल्या लोटा लोटी ग, किती झाल्या लोटा लोटी ग. राधे फोडताना तुझा तो खालचा माठ, सांग कोणी पहिली अडवली वाट. राधे फोडताना तुझा तो खालचा माठ, सांग कोणी पहिली अडवली वाट. किती आला होता तुला राग ग, किती आला होता तुला राग ग. आता कर कर सांग राधा बाई ग, किती जणांनी लुटली हाय ग. कर कर सांग राधा बाई ग, किती जणांनी लुटली हाय ग. कर कर सांग राधा बाई ग, किती जणांनी लुटली हाय ग. कर कर सांग राधा बाई ग, किती जणांनी लुटली हाय ग. हिला पाहुनी आल्या धावूनी, आल्या बघा गवळणी ग, आल्या
होत्या गवळणी ग आल्या होत्या गवळणी ग लागल्या बोलायला बोल खोलायला माल लुटला तुझा कोणी ग लुटला तुझा कोणी लुटला तुझा कोणी ग म्हणते सांगून तुम्ही आता करणार काय रडून सांगते गवळण बाई सांगून तुम्ही आता करणार काय रडून सांगते गवळण बाई उपयोग काहीच नाही ग त्याचा उपयोग काहीच नाही ग आता कर कर सांग राधाबाई ग किती जणांनी लुटली हाय ग हे कर सांग राधाबाई ग किती जणांनी लुटली हाय ग कर संग्राताबाई ग किती जणांनी लुटले आहे ग कर संग्राताबाई ग किती जणांनी लुटले आहे ग हॅलो बंधून या ठिकाणी गवळण झाल्यानंतर बाईने प्रश्न विचारला होता प्रश्नाचे उत्तर मी खोटे देणार नाही आणि मी सांगणारही नाही परंतु माझाही बाईला प्रश्न आहे बाई प्रश्न लिहून घ्या तुम्ही वकील आहात नवऱ्याची बायको गरोदर असताना कपडे धुण्यासाठी नदी किनारी जाते आणि त्या ठिकाणी तिचं 9 महिने 9 दिवस भरला असता ती बाळातीन होते तिच्या साथीला कोणी नसल्यामुळं तिच्या हातातून पिंड सटकतो आणि तो छातीपासून खालचा भाग मासा गिळतो आणि वरचा भाग तिच्या हातामध्ये राहतो तर ती घरी येऊन नवऱ्याला विचारते आपला बाळ तर गेलास पण बाबा मुलगा होता का मुलगी तर नवरा बरोबर उत्तर देतो ती मुलगीच आहे म्हणून त्या मुलीचं नाव काय तिच्या आईचं नाव काय ती आई कुणाची बहीण होती एवढं मला सांगायचं आहे मॅडम कधी पण मला प्रश्न उत्तर द्या आणि नियमानुसार पार्थना गवळण झालेली आहे मी माझं पद ऐकवतो लक्षात द्या आणि मी म्हटलं होतं माझे मित्र गायक आहेतच समोर माझे विरोधक त्यांना माहित आहे काहीतरी नवीन घेऊन येणारच बुवा त्यांना अनुभव आहे गीताचे बोल ऐकवणार आहेत पण लक्षात द्या अरे असताना नवर 5 हिला हिची नियत बिघडलेली आहे पाहून करणं सुंदर नजर तिकडं वळलेली आहे आणि म्हणूनच या बाईची भानगड या जगाला कळलेली आहे कारण त्या 5 पांडवांचं एक बायको असते आणि तिची वासना गेली होती कर्णावर ती काय करणं सुंदर आहे म्हणजे वासना गेली हा विषय बंधन आहे का अरे बाईच्या डोळीवरचा पदर हा ढळू नये कधी बाईच्या डोळीवरचा पदर आता हिच्या पदरच नव्हता मला वाटतं काय ड्रेसवर आली होती लग्न झालं की ना ते काय समजायला मार्ग नाही परंतु बाईच्या डोळीवर पदर पाहिजे म्हणून मला काय म्हणायचं आहे का बाईच्या डोळीवरचा पदर हा ढळू नये कधी पती परमेश्वर आहे त्याला शेळू नये कधी पती परमेश्वर आहे त्याला शेळू नये कधी आणि जरी नवरा असला दारुड्या तरी वाईट मार्गाला पाऊल वळू नये कधी बाई वाईट म्हटलं नाही जे आहे ते आहे हा आणि नवीन गाणं आलं असेल चाल लिहून घे नाही तर म्हणशील बुवा कुठल्या चालीवर बोलला असं नाही आणि मलाही चाली सांग कारण माझं शिक्षण 3री आहे कमी आहे ना तू बोलशील पण कटिंग दिली नाही पण मला चाल माहिती झाली ना तर 100% कटिंग देणार नाही तर मी शाखा बंद करेन ही पण आपली ताकद आहे ऐकून घे हा व्हॉट्सअप वरती दिवसा राती बोलत असते किती गलई नाहीस ठेवलाई डीपी ग तुझ्या डीपीच घेऊ का पप्पी अग तू माझ्याशी बोलत नाही गेट मनाचा खोलत नाही नेहमी ऑनलाईन तू दिसते बोलते कुणाशी कळत नाही अग विचारलं मी कशी आहेस तू म्हणते आय एम हॅपी गलई नाहीस ठेवलाई डीपी ग तुझ्या डीपीच घेऊ का पप्पी असं गाणं आहे मला हे गाणं पूर्ण येतंय पण बोलत नाही का तू स्वतःला समजते अग सिलवण किती पण किती जणाशी तुझी गनाथी मला सांगाय वाटते भीती या बाईच्या करामती एका दोघांना भागत नाही काय म्हणायचंय
एका दोघांना भागत नाही म्हणून पाच पाच करते पती एका दोघांना भागत नाही म्हणून पाच पाच करते पती एका दोघांना भागत नाही म्हणून पाच पाच करते पती एका दोघांना भागत नाही म्हणून पाच पाच करते पती तू स्वतःला समजते अग सिलवण किती पण किती जणांची अग तुझी ती नाती मला सांगाया वाटते भीती या बाईच्या करामती एका दोघांना भागत नाही म्हणून पाच पाच करते पती एका दोघांना भागत नाही म्हणून पाच पाच करते पती एका दोघांना भागत नाही म्हणून पाच पाच करते पती एका दोघांना भागत नाही म्हणून पाच पाच करते पती ऐका पहिला एकानं केला दावा आणली जिंकून तिला गडावा आपापसात ठरलं त्यांचं आपापसात ठरलं त्यांचं आलो पाळीनं वाटून घ्यावा अरे बाळीनं वाटून घ्यावा अरे बाळीनं वाटून घ्यावा अरे दिसायला दिसते ती रूपाची खाणं दिसायला दिसते रूपाची खाणं पाच जणांची सौभावती पाच जणांची सौभावती एका दोघांना भागत नाही म्हणून पाच पाच करते पती एका दोघांना भागत नाही म्हणून पाच पाच करते पती एका दोघांना भागत नाही म्हणून करकर करते पती एका दोघांना भागत नाही म्हणून करकर करते पती गीताचं शेवट्या लक्षात द्या हो हिला असताना नवर पाच कशी केली ती सुहागरात हिला असताना नवर पाच कशी केली ती सुहागरात नीतीने मान सांगे साऱ्यांना नीतीने मान सांगे साऱ्यांना एका एकाला घेते ही आत एका एकाला घेते हात एका एकाला घेते हात अग स्वतःला समजू अग नको तू शानी लई वाईट असते नीती लई वाईट असते नीती एका दोघांना भागत नाही हिनं पाच पाच केलं पती एक दोघांना भागत नाही म्हणून पाच पाच करते पती एका दोघांना भागत नाही म्हणून पाच पाच करते पती एका दोघांना भागत नाही म्हणून पाच पाच करते पती या ठिकाणी माझा टायमिंग संपलेला माझं शेवटचं गाणं आणि ते खास आपल्या सुभाष शेठ म्हात्रे दादांचं या ठिकाणी शेकड्याचं गाणं आहे ते गाणं ऐकवतो आणि माझी बारी संपवतो लक्षात द्या अरे सरजा सोन्या बैलानं प्रत्येक आड्डा हा गाजवलेला आहे अरे सरजा सोन्या बैलानं असा प्रत्येक आड्डा गाजवलेला आहे भल्या भल्यांचा माज त्यानं उतरवलेला आहे आणि म्हणूनच आमच्या सुभाष शेठ म्हात्रे दादांचं नाव या रायगड ठाण्यात प्रसिद्ध झालेलं आहे वा बुवा आणि गीताची बोलाय का धक्क धक्क होत या काळीज हे
वेळ झाली आईची यायाची हाव सोडा की हात माझा दाजीबा नजर इकडं ताईची. आणि छकड्याचं गाणं आहे का? अरे सर्जा सोन्याचा बैल गाडा आणि जाईल तिथं घालतोय राडा. पाहिला असं दादांची जोडी कशी आहे ऐका. अरे सर्जा सोन्याचा बैल गाडा आणि जाईल तिथं घालतोय राडा. भारी धुरळा उडवतोय आड्यात भारी धुरळा उडवतोय आड्यात. आमचा सुभाष मात्रे छकडेवाला आमचा सुभाष मात्रे पारगावाला आमचा सुभाष मात्रे छकडेवाला आमचा सुभाष मात्रे छकडेवाला नाव गाजतई रायगड ठाण्यात. सुभाष मात्रे छकडेवाला नाव गाजतई रायगड ठाण्यात. सुभाष मात्रे छकडेवाला नाव गाजतई रायगड ठाण्यात. आमच्या सुभाष मात्रे छकडेवाला नाव गाजतई रायगड ठाण्यात. सर्जा सोन्याचा बैल गाडा आणि जाईल तिथं घालतोय राडा. भारी धुरळा उडवतोय आट्यात. आमचा सुभाष मात्रे छकडेवाला आमचा सुभाष मात्रे छकडेवाला नाव गाजतई रायगड ठाण्यात. सुभाष मात्रे छकडेवाला नाव गाजतई रायगड ठाण्यात. सुभाष मात्रे छकडेवाला नाव गाजतई रायगड ठाण्यात. आमचा सुभाष मात्रे छकडेवाला नाव गाजतई रायगड ठाण्यात. सर्जा सोन्याला मिळतोय आमच्या सर्जा सोन्याला मिळतोय आमच्या लय आट्यात भाव लय आट्यात भाव. आट्यात धाव आट्यात धाव. ड्रायव्हर चढतात गाड्यावर ड्रायव्हर चढतात गाड्यावर देतो मिशीला ताव देतो मिशीला ताव. अरे कमी असा कधी पडत नाही नंबर कधी तू सोडत नाही. अरे कमी असा कधी पडत नाही नंबर कधी तू सोडत नाही. भारी दहशत आहे त्याची आड्यात. आमचा सुभाष मात्रे छकडेवाला आमचा सुभाष मात्रे छकडेवाला नाव गाजतई रायगड ठाण्यात. सुभाष मात्रे छकडेवाला नाव गाजतई रायगड ठाण्यात. सुभाष मात्रे छकडेवाला नाव गाजतई रायगड ठाण्यात. आमचा सुभाष मात्रे छकडेवाला नाव गाजतई रायगड ठाण्यात. हॅलो गीता शेवटा लक्ष द्या. हा टाकलाय हलवून मार्केट सारा आमच्या जोड्यानं आमच्या बैल जोड्यानं काय तार मार्केट हलवून टाकलाय ऐका. टाकलाय हलवून मार्केट सारा आमच्या जोड्यानं आमच्या जोड्यानं. आमच्या जोड्यानं आमच्या जोड्यानं. केलंय फेमस दादांचं नाव केलंय फेमस दादांचं नाव या बैल गाड्यानं बैल गाड्यानं. बैलगाड्यानं बैलगाड्यानं. आमच्या दादाला कशाची कमीच नाही कारण का आमच्या दादाला कशाची कमीच नाही. त्याच्या पाठीशी उभी आहे एकविराय. शर्यत लावतोय बिंदास आट्यात शर्यत लावतोय बिंदास आट्यात. आमचा सुभाष मात्रे छकडेवाला आमचा सुभाष मात्रे छकडेवाला नाव गाजतई रायगड ठाण्यात. सुभाष मात्रे छकडेवाला नाव गाजतई रायगड ठाण्यात. सुभाष मात्रे छकडेवाला नाव गाजतई रायगड ठाण्यात. आमचा सुभाष मात्रे छकडेवाला नाव गाजतई रायगड ठाण्यात. Hey!
सदाशिवराम नाव काय पुढचं काय नाव सदाशिवराम डाऊर सदस्य ग्रामपंचायत दापोली यासकडून 500 रुपये. त्याचप्रमाणे रेखा दिनेश म्हात्रे पंचायत समिती सदस्य यासकडून 500 रुपये. नाच मंडळ सदस्य आभारी धन्यवाद. बंधूंनो या ठिकाणी दुसऱ्या बारीसाठी आमच्याकडनं ज्ञानदेव जेव्हा आपल्या योगीराज चांगदेवाला भेटायला जातो हे सॉंग सुद्धा येणार आहे आणि गाणं पण होणार आहे. गाणं सुंदर लिहिलेलं आहे. जेव्हा योगीराज चांगदेव वाघावर येतो आणि त्या ठिकाणी आमचे ज्ञानेश्वर माऊली अख्खा भिंत म्हणजे निर्जीव भिंत चालवतात कशी त्या गीतातून ऐकायला भेटेल आणि तुम्हाला ते सॉंग पण बघायला भेटेल. कृपया करून नोंद घ्या याची. भरपूर सॉंग पाहायला भेटतील. हिराजी भस्मारांचे आज करू 100 रुपये. नाचमाला सूचना आभार आहे. मॅडम या ठिकाणी बाल्या डान्स त्याला असं म्हणतात, हा बाल्या डान्स. आणि तुमचं मला आर्केस्ट्रासारखं वाटलं, असू द्या. या ठिकाणी माझी ही पहिली बारी संपते. आता प्रतिस्पर्धी गायिका रायगडची वाघीण, हॅलो, तिची बारी होणार आहे. सुंदराची बारी करायची आहे. वाईट काहीच बोललं नाही, मी शास्त्रात सुद्धा चाललेलं आहे. पाहूया
शेवटच्या बारला काय करते मॅडम पाय